तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 पाहणार आहोत. तर या एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम नंबर 4 हा पहा काय दिलेला आहे. Problem number 4, x is equal to, fourth problem, x is equal to 2 cos t plus cos 2t, y is equal to 2 sin t minus sin 2t at t is equal to pi by 4. तर t is equal to pi by 4 साठी हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर ही जे दोन इक्वेशन आहेत तर यामध्ये आपल्याला x आणि y दिलेला आहे. तर x आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t फाइंड केल्यानंतर आपल्याला dy by dx फाइंड करण्यासाठी सेम हाच फॉर्म्युला पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy by dx फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज होईल dy by dt upon dx upon dt. तर या प्रॉब्लेम मध्ये अगोदर आपण दिलेले इक्वेशन जे आहे त्यांना फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन कन्सिडर करू. x is equal to 2 cos t plus cos 2t. Equation first, y is equal to 2 sin t minus sin 2t. Equation second. तर differentiate equation first with respect to t. dx upon dt is equal to 2 as it is cos t चा डेरिव्हेटिव्ह minus sin t plus आता cos f of x फॉर्म्युला यूज होतोय. तर cos f of x चा डेरिव्हेटिव्ह minus sin f of x into f dash of x असतो. तर प्लस into मायनस इथे minus sin 2t into डेरिव्हेटिव्ह of 2t. 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 येणार म्हणजे आपण यालाच लिहू शकतो -2 sin t -2 sin 2t dx upon dt. याला देऊ इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचे इक्वेशन सेकंडला. नाउ डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू t. तर जसा आपण x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dx upon dt लिहिला सेम त्याच प्रकारे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dy upon dt येईल. तर dy upon dt is equal to 2 as it is derivative of sin t is cos t minus sin f of x formula use व्हायला. तर cos f of x cos 2t into derivative of 2t dy dt upon dy dt of 2t. तर twice of t चा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजेच 2 cos t minus 2 cos 2t. तर हे आलं dy upon dt. याला तो इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला फाइंड करायचे dy by dx. Now dy by dx is equal to dy upon dt divided by dx upon dt. तर dy by dt याची व्हॅल्यू पहा इक्वेशन 4 वरून 2 cos t minus 2 cos 2t whole divided by from equation 3 minus 2 sin t minus 2 sin 2t
तर पाहता इथे न्यूमरेटरला 2 कॉमन घेता येते तर राहील cos t minus cos 2t. डिनॉमिनेटरला -2 कॉमन घेता येईल राहील sin t प्लस sin 2t. तर 2 कॅन्सल होतील तर dy अपॉन dx आपल्याला भेटलेला आहे cos t मायनस साइन न्यूमरेटरला घेऊन टाकू मायनस ऑफ cos t मायनस cos 2t होल डिवाइडेड बाय sin t प्लस sin 2t. तर हे भेटला आपल्याला dy बाय dx. परंतु आपल्याला t ची व्हॅल्यू पाय बाय 4 पुट करायची सांगितली म्हणजे dy बाय dx ऍट t इज इक्वल टू पाय बाय 4 फाइंड करायचे आपल्याला. तर इथे लिहू आपण ऍट t इज इक्वल टू पाय बाय 4 dy upon dx at t is equal to pi by 4 is equal to minus cos pi by 4 t च्या ठिकाणी pi by 4 पुट करायला आपण minus cos 2 multiply by pi by 4 whole divided by sin pi by 4 plus sin 2 multiply by pi by 4. तर पाहता येते यालाच लिहिता येईल मायनस इन ब्रॅकेट cos pi by 4 cos pi by 4 minus cos pi by 2 whole divided by sin pi by 4 plus sin pi by 2. pi ने 2 ने 4 ला डिवाइड केलं 2 येईल इथे पण 2 ने 4 ला डिवाइड केलं 2 येईल. तर मायनस इन ब्रॅकेट cos pi by 4 1 by root 2 minus 0 divided by sin pi by 4 1 by root 2 plus 1 sin pi by 2 is 1. तर का इथे आपण cos pi by 4 ला 1 by root 2 पुट केलं cos pi by 4 ची व्हॅल्यू cos pi by 2 ला 0 पुट केलं cos pi by 2 ची व्हॅल्यू sin pi by 4 ला 1 by root 2 पुट केलं प्लस sin pi by 2 ला 1 पुट केलं sin pi by 4 म्हणजे 1 by root. तर आता इथे आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू मायनस 1 upon root 2 divided by 1 plus root 2 divided by root 2 हे कॅन्सल होईल आणि भेटेल आपल्याला -1 upon 1 plus root 2. परंतु इथे रॅशनलाइज करावं लागेल. तर रॅशनलाइज केल्यानंतर पाहिलाच -1 upon 1 plus root 2 multiply by 1 minus root 2 upon 1 minus root 2. तर पाहता हेच होईल dy upon dx at t is equal to pi by 4. पहिला जर सॉल्व केला तर यालाच लिहू शकतो आपण मायनस इन ब्रॅकेट 1 minus root 2 upon पाहिजे a plus b into a minus b a square minus b square आले तर 1 minus 2 होईल. 1 चा स्क्वेअर मायनस रूट 2 चा स्क्वेअर तर हेच होईल
माइनस इन ब्रॅकेट 1 minus root 2 upon 1 minus 2. तर हे माइनस इन ब्रॅकेट 1 minus root 2 upon minus 1. हे माइनस माइनस प्लस होईल म्हणजे फायनल आन्सर येईल 1 minus root 2. तर 1 minus root 2 हे फायनल आन्सर आहे. dy by dx at t is equal to pi by 4. तर पहा dy by dx at t is equal to pi by 4. फायनल आन्सर आलेला आहे आपलं 1 minus root 2. दिस इज द फायनल आन्सर. आता लास्ट प्रॉब्लेम या क्वेश्चन मधला, क्वेश्चन सेकंड मधला लास्ट प्रॉब्लेम बघू आपण. प्रॉब्लेम नंबर 5. फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये दिलेलं काय आहे ते पाहू अगोदर. इक्वेशन्स दिलेले आहेत पहा. x is equal to t plus 2 sin pi t, y is equal to 3t minus cos of pi t. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे at t is equal to 1 by 2 dy by dx ची व्हॅल्यू. तर आता या प्रॉब्लेम मध्ये पण पॅरामीटर हे t आहे. तर पॅरामीटर t असल्यामुळे आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. तर पॅरामेट्रिक फंक्शनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आता तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर पहा अगोदर आपण पहिली स्टेप गिव्हन इक्वेशन लिहितो. x is equal to t plus 2 sin of pi t. हे पहिले इक्वेशन आहे. दुसरे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y is equal to 3t minus cos of pi t. याला दोन इक्वेशन सेकंड. दोन इक्वेशनला डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू t. Therefore dx upon dt is equal to derivative of t with respect to t is 1 plus 2 into derivative of sin pi t is cos of pi t into derivative of pi t dy dt of pi t. pi t चा डेरिव्हेटिव्ह येईल pi. तर 1 plus 2 याचा डेरिव्हेटिव्ह pi. तो अगोदर मल्टीप्लाय मध्ये घेऊ 2 सोबत 2 pi cos of pi t dx upon dt आलं. याला दे इक्वेशन नंबर 3. नाउ डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड with respect to t. तर dy upon dt is equal to 3 हे कॉन्स्टंट आहे. t चा डेरिव्हेटिव्ह with respect to t 1 minus cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin of pi t into derivative of pi t. तर आता pi t चा डेरिव्हेटिव्ह pi t चा डेरिव्हेटिव्ह येईल pi. तर याला लिहिता येईल आपल्याला 3 मायनस इनटू मायनस प्लस pi sin of pi t. इक्वेशन नंबर 4 ही आहे dy upon dt. आता आपल्याला फाइंड करायचे dy by dx. सो dy by dx is equal to फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला dy upon dt divided by dx upon dt is equal to dy upon dt पुट करता येईल 3 plus pi into sin of pi t whole divided by 1 plus 2 pi cos of pi t.
आता इथे dy बाय dx आपल्याला फाइंड करायचं आहे t इज इक्वल टू 1/2. तर t ची व्हॅल्यू इथे 1/2 पुट करायची आहे dy बाय dx मध्ये. तर dy बाय dx आपल्याला ऑब्टेन झालेला आहे 3 प्लस पाय sin पाय t अपॉन 1 प्लस 2 पाय cos पाय t. तर 3 as it is plus pi into sin of pi multiplied by 1/2 whole divided by 1 plus 2 pi cos of pi multiplied by 1/2. तर 3 plus pi multiplied by sin pi into 1 means pi by 2. Sin pi by 2 is, you can write sin pi by 2 upon 1 plus 2 pi into cos pi by 2. तर हेच होईल 3 plus pi upon 1 1 plus 2 pi multiplied by 0. इथे sin pi by 2 ची व्हॅल्यू 1 पुट केली आणि cos pi by 2 0 पुट केलं. तर आन्सर येईल 3 plus pi dy upon dx at t is equal to 1/2. This is the final answer of problem number 5. Question number 2, exercise 1.4, parametric functions.